नांदेडमध्ये गुरुपौर्णिमा सोहळा उत्साह संपन्न. जुना कवठा श्रीपाद नगर येथे श्री दत्त मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन. गुरुपौर्णिमेच्या पावन पर्वावर नांदेड येथील जुना कवठा श्रीपाद नगर येथील श्री दत्त मंदिर देवस्थान येथे विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे मोठ्या भक्तिभावाने आयोजन करण्यात आले. या सोहळ्यामध्ये स्थानिक नागरिकांनी भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून दर्शनाचा लाभ घेतला. धार्मिक विधी आणि महाआरती उत्सवादरम्यान मंदिरात श्री स्वामी समर्थ महाराज, श्री दत्त भगवंत आणि नर्मदेश्वर महादेव यांचे पूजन आणि अर्चा अत्यंत भक्तिपूर्ण वातावरणात करण्यात आली. यानंतर मंदिरात सामूहिक महाआरती पार पडली. यावेळी उपस्थितांनी श्री स्वामी समर्थ, जय गुरुदेव दत्त या नामाचा जयघोष केल्याने संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होता. मान्यवरांचा सत्कार आणि महाप्रसाद या मंगलप्रसंगी मंदिर समितीच्या वतीनं कार्यक्रमाला उपस्थित राहिलेल्या सर्व मान्यवरांचा शालू, श्रीफळ आणि श्री स्वामी समर्थ महाराजांची प्रतिमा देऊन यथोचित सत्कार करण्यात आला. आरती सोहळ्यानंतर भाविकांसाठी भंडारा आयोजित करण्यात आला होता आणि त्याचा लाभ शेकडो भाविकांनी घेतला. समिती आणि नागरिकांचा उत्साह. गुरुपौर्णिमा सोहळा यशस्वी करण्यासाठी मंदिर समितीचे सर्व सदस्य आणि स्थानिक नागरिक यांनी विशेष परिश्रम घेतले. सर्व उपस्थितांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला. या संपूर्ण सोहळ्याबद्दल आणि कार्यक्रमाच्या नियोजनाबद्दल मंदिर समितीचे अध्यक्ष श्री विठ्ठल गोविंदराव पाटील काळे यांनी सविस्तर माहिती दिली. श्री स्वामी समर्थ. आज श्रीपादनगर येथे गुरुपौर्णिमानिमित्त सकाळी महाअभिषेक ठेवण्यात आला. त्यानंतर लगेच 9:30 वाजता गुरुपौर्णिमानिमित्त या ठिकाणी पारायण ठेवण्यात आलेलं आहे. या ठिकाणी महिलांनी पारायणासाठी फार प्रतिसाद आम्हाला या ठिकाणी दिलेला आहे. आणि त्यानंतर लगेचच 12 वाजता आम्ही महाआरतीचा कार्यक्रम ठेवलेला आहे. महाआरती झाल्याच्या नंतर या ठिकाणी भंडारा आहे. सर्वांनी भंडाऱ्याचा लाभ घ्यावा आणि सर्वांना गुरुपौर्णिमेनिमित्त सर्वांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. मी मंदिर समिती अध्यक्ष विठ्ठल गोविंदराव काळे यांच्यातर्फे सर्वांना या भंडाऱ्यामध्ये यावं, प्रसाद घ्यावा. धन्यवाद. आमच्या मंदिर समितीमार्फत या ठिकाणी दर गुरुवारी महाप्रसादाचं आयोजन केले जाते. आपण सर्वजण कवठेवासी या ठिकाणी बघतात. आम्ही या 5 वर्षामध्ये या दत्त मंदिर श्रीपादनगर स्वामी समर्थ आणि नर्मदेश्वर महादेव मंदिराचं या ठिकाणी शेडचं उभारणा केली. कळसाची स्थापना झाली. या ठिकाणी सर्व काही कामं सर्व भक्तांचे आशीर्वाद असल्यामुळे भक्तांनी आम्हाला देणगी भरभराट दिली. त्यामधूनच आम्ही या ठिकाणी सर्व कार्य करत आहोत. मंदिर समिती जे कार्य करत आहे या भक्तांमुळेच करत आहे आणि आम्हाला फार प्रतिसाद आहे. आम्ही या ठिकाणी विविध कार्यक्रम घेतो. दर गुरुवारी तर सकाळची आरती, दुपारची आरती आणि संध्याकाळची आरती आणि रोज महाप्रसाद असतो या ठिकाणी. तरी सर्वांनी या ठिकाणी महाप्रसाद घेण्याचा दर गुरुवारी लाभ घ्यावा आणि पंचपदी पण दर गुरुवारी असते या ठिकाणी.